नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप. तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. नको पापट पसारा, मुद्द्याचं बोला. तर मित्रांनो, मुद्द्याचं बोला या आपल्या नवीन चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि याचं शीर्षक देखील तुम्ही बघितलं असेल. आता हे शीर्षक वाचल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की नेमकं काय आहे या शीर्षकामागचं रहस्य. तर मित्रांनो, शीर्षक तुम्ही वाचलेलंच आहे. शीर्षक काय आहे व्हिडिओचं, तर एका मुलाने नाकात बोट काय घातलं, 145 वर्ष जुना टेबल बनलाय आता सध्या चर्चेचा विषय. हा विषय आहे तसा अमेरिकेमधला, घटना घडलेली आहे अमेरिकेत, जी सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलाय. एलॉन मस्क यांच्या मुलानं नाकात बोट घातलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी बदललाय 145 वर्ष जुना टेबल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेल्साचे मालक एलॉन मस्क यांच्यातील मैत्री सध्या जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू राहिली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क त्यांच्या मुलासह ट्रम्प यांच्या कार्यालयात पोहोचले होते. या भेटीदरम्यान जे घडलं त्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काय दिसतंय या फोटोत, तर डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या खुर्चीवर बसले होते आणि जवळ एलॉन मस्क यांचा मुलगाही उभा होता. एलॉन मस्क यांच्या मुलाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, जे एलॉन मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचे होते. मात्र आता या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतलाय की ज्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या मुलाच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एलॉन मस्क यांचा 4 वर्षांचा एक्स हा मुलगा नाक खाजवताना दिसत होता. व्हिडिओमध्ये मस्क यांचा जो मुलगा आहे त्याने नाकात बोट घातलं आणि त्याने ते नाकात घातलेलं बोट हे 145 वर्ष जुन्या रेझोल्ट टेबलला पुसलं. आता हा जो रेझोल्ट टेबल आहे हा याला मोठं महत्व आहे आणि ट्रम्प यांनी हा टेबलच बदलून टाकलाय. आता या टेबल बदलण्याला तात्पुरता बदल म्हटलं जात असलं तरी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन टेबलसह त्यांचं जे ओव्हल ऑफिस आहे त्या ऑफिसचा फोटो देखील सोशल मीडियात शेअर केलाय. मात्र ट्रम्प यांनी हा टेबल का बदलला याची माहिती अद्याप अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी 145 वर्ष जुना असलेला हा टेबल जो ओव्हल ऑफिस मध्ये होता तो बदललाय. या रेझोल्ट टेबल जवळ एलॉन मस्क यांचा मुलगा उभा होता. एक्स हे त्याचं नाव आहे. त्याने आपलं लहान मुलं जसं जनरली बघितलं आपण तर ते नाकात बोट घालतात तसं तो नाकात बोट घातलं त्याने आणि ते नाकात घातलेलं बोट हे त्याने त्या टेबलला पुसलं. आता याचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतला आणि हे टेबल बदलून टाकला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी स्वतःला जर्मोफोब म्हटलं होतं. मात्र टेबल बदलण्याचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता हा जो टेबल आहे याला खूप महत्व आहे अमेरिकेमध्ये. निवडणुकीनंतर अध्यक्षांना 7 टेबलांपैकी एक निवडण्याचा पर्याय दिला जातो. हे जे टेबल होतं जे बदललंय ते C&CO डेस्क देखील खूप प्रसिद्ध होतं. त्याचा जो इतिहास आहे तो जर इतिहास बघितला तर हा जो इतिहास आहे या इतिहासाचा जर अभ्यास केला तर आपण बघू शकतो की या टेबलच्या बाबतीत हे जे 7 टेबल राष्ट्राध्यक्षांना निवडायचे असतात यापैकी हे C&O डेस्क देखील खूप प्रसिद्ध आहे. त्याचा वापर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज H.W. बुश आणि इतरांनी केलाय. रिझोल्ट डेस्कला दुरुस्तीची गरज आहे असं म्हटलं गेलंय आणि ते खूप महत्वाचं काम आहे. त्यामुळं त्या जागी एक सुंदर टेबल आणण्यात आलेला आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय आणि त्यांनी त्यांचं ओव्हल ऑफिसमध्ये जो नवीन टेबल ठेवलाय त्याचे फोटो आता व्हायरल केलेत. आता हे रिझोल्ट जे डेस्क आहे किंवा हा जो टेबल आहे हा गेल्या 145 वर्षापासून ओव्हल ऑफिसचा एक भाग आहे. 1880 मध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रुदरफोर्ड बी हेस यांना ही भेट दिली होती. हे टेबल जे आहे हे ब्रिटिश जहाज HMS रिझोल्ट मधील ओक लाकूड वापरून तयार केलं गेलं. व्हाईट हाऊसच्या मते हे पहिल्यांदा 1961 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन F. केनेडी यांच्या मागणीवरून ओव्हल ऑफिसमध्ये आणण्यात आलं.
एकंदरीतच काय की हे जे टेबल आहे हे 145 वर्ष जुनं टेबल हे एका छोट्या मुलाच्या नाकात बोट घालण्यामुळं बदललं गेलंय आणि हा खूप मोठा बदल मानला जातोय. आता तुम्हालाही वाटेल की एक छोटीशी गोष्ट आहे, घातलं छोट्या मुलाने नाकात बोट, पुसलं त्याने अनावधानाने त्या टेबलला, एवढं काय त्याच्यात, तो टेबल पुसता आला असता, वॉश करता आला असता, त्याला क्लीन करता आलं असतं. पण या डोनाल्ड ट्रम्प यांनी हे जी निर्णय घेतलाय आणि ही जी घटना घडली, हा किस्सा मोठ्या प्रमाणावरती सध्या चर्चेचा बनलेला आहे. आणि एका 4 वर्षाच्या मुलानं नाकात बोट काय घातलं की 145 वर्ष जुनं टेबल, तेही जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातलं टेबल, ज्याला ऐतिहासिक महत्व आहे. आणि हे टेबल काही क्षणात, काही मिनिटात बदलण्यात आल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे. तर मुद्दा हाच होता की एका छोट्यावर मुलाच्या जी गोष्ट आहे त्या घटनेने किंवा त्याच्या या कृतीने जगभरात चर्चा रंगू शकते आणि 145 वर्ष जुनं टेबल देखील बदललं जाऊ शकतं. तर मित्रांनो, या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कळवा. आजचा जो मुद्द्याचं बोला या चॅनलचा हा पहिला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा व्हिडिओचा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज आहे मुद्द्याचं बोला या चॅनलला तुमच्या सहकार्याची, प्रतिसादाची आणि सपोर्टची. तर मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट तुमच्याकडून अपेक्षा करतोय की आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे आणि त्या बटनावरती क्लिक करा, नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. यामुळे मुद्द्याचं बोला या चॅनलवरती प्रसारित होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ पोहोचतील. तर तुर्तास रजा घेतो, पुन्हा भेटूया एका अशाच विषय घेऊन. मुद्द्याचं बोला, नको फापट पसारा, बोला मुद्द्याचं. धन्यवाद.